दामोदरपंत समोर पहा. मी पण तुझ्यासोबत 2 घास खातो. हं? अरे तू आणि मी वेगळा का आहे? या भूतलावरची आपण लेकरे सारी. मग भूतदयाव्रताला दूर लोटून कसं चालेल? काय हे देवीदासच्या घरात भोजनावळी आणि बाहेर भुकावळी. कुणाला याची दया कशी येत नाही? बंकटलाल. क्षमा असावी, हं? पण आपल्या वागण्यानं आम्ही अचंबित झालो आहोत. आपण जर जेवण मागितलं असतं तर कुणीही दिलं असतं. असं उष्टान्न जेवण बरं नाही दिसत. उष्ट्याची चेष्टा करतोस? तुझं शरीर नाही का रे उष्ट? माईच्या पोटात राहून तिनं खाल्लेलं उष्ट अन्न नाही का खाल्लंस तू? अरे त्या उष्ट्यावरचा ग्लास म्हणून तू हे जग बघितलंस. उष्ट पंकटलाल, हे काहीतरी अद्भुत दिसतंय. अंगाला दरदरून घाम फुटलाय. भर पावसात वीज कडकडावी तसा माझ्या अंगावर काटा उभा राहिलाय. होय पंत, मला हे सगळं विलक्षण वाटतंय. घ्या, आपल्यासाठी जेवण आणलंय. पोटभर खा. जेवण आणलंय. छान छान. प्रेमाची भाजी, मायेचा भात आणि सुखाची पोळी. वेगळं करून कसं चालेल? उष्ट्यापत्रावळी घेऊन भक्षण करीती भाताचे तेजस्वी कांतिमय तनु तेजस्वी कांतिमय तनु वाच तपस्वी महा. पाणी गाई म्हशी पितात, तेच पाणी तुम्ही पितात. ज्या ओढ्याचं पाणी गाई म्हशी पितात त्या ओढ्याचं पाणी आपल्याला चालत नाही. आणि त्याच गाई म्हशीचं दूध कसं काय आपल्याला चालतं? स्वार्थासाठी निर्मळ आणि परमार्थासाठी गढूळ असा भेद का? अरे पाणी गढूळ नाही, आपलं मन गढूळ झालंय. मन बदला, मन बदला. गढूळपणा गळून पडेल. गढूळपणा गळून पडेल. महाराज, पंत, हा, या तरुणानं अंतःकरणात मायेचा ओलावा निर्माण केलाय. देव देव म्हणतात तो हाच. आपलं मस्तक अशांच्या चरणी लीन व्हायला हवं. काय म्हणावं या तरुणाला? सामान्य तरुण म्हणावं तर विचार योग्याचे. याच्या अलौकिक व्यक्तिमत्वानं मी भारावून गेलोय. मला याचा शोध लावलाच पाहिजे पंत.